नमस्कार, मी निकिता इंगोले. मी आपले सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र भूगोल. महाराष्ट्र भूगोलमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रमाण. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रमाण, सेक्स रेशो, जनगणना 2011 नुसार. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रमाण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरू करूया. तर सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारे 5 जिल्हे म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा, भंडारा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा, भंडारा. तसेच सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे म्हणजेच पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि पालघर. तर चला सुरू करूया आपण आपला हा व्हिडिओ. महाराष्ट्र लिंग गुणोत्तर प्रमाण जनगणना 2011 नुसार. रत्नागिरी 1122, सिंधुदुर्ग 1036, गोंदिया 999, सातारा 988, भंडारा 982, गडचिरोली 982, नंदुरबार 978, सांगली 966, चंद्रपूर 961, रायगड 959, कोल्हापूर 957, यवतमाळ 952, नागपूर 951, अमरावती 951, परभणी 947, अकोला 946, धुळे 946, वर्धा 946, नांदेड 943, हिंगोली 942, अहिल्यानगर 939, सोलापूर 938, जालना 937, नाशिक 934, बुलढाणा 934, वाशिम 930, लातूर 928, जळगाव 925, धाराशिव 924, छत्रपती संभाजीनगर 923, बीड 916, पुणे 915, ठाणे 886, मुंबई उपनगर 860, मुंबई शहर 832, पालघर. तर बघा, पालघर जिल्ह्याची निर्मिती 2014 मध्ये झालेली आहे. तर आपण हे जनगणना 2011 नुसार लिंग गुणोत्तर प्रमाण घेत आहोत. तर पालघर जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर प्रमाण तेव्हा नव्हतं, म्हणजेच पालघर जिल्ह्याची निर्मिती तेव्हा झालेली नव्हती. तर अशा प्रकारे हे महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रमाण जनगणना 2011 नुसारचे आहे. एकदा झूम करून दाखवते बघा.